काल परवा महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी याबद्दल पक्षाची भूमिका ही आर्थिक निकषावर आरक्षणाची आहे असं स्पष्ट केलं। पण आरक्षणयुक्त महाराष्ट्र कसा होईल यासाठी राज ठाकरेंनी रिक्षा परवान्याचं उदाहरण म्हणून मांडणी केली। पाहूया। राज ठाकरे आपल्या भूमिकांनी चर्चेत आणि वादातही राहतात। 5 दिवसांपूर्वी सोलापुरात आपल्याकडची साधनं नीट वापरल्यास महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं होतं। आज त्याच विधानाचा दाखला मनसेची भूमिका ही आर्थिक निकषावर आरक्षणाची असल्याचं ते म्हणाले। मी अनेकदा बोललोय की आरक्षण जर समजा तुम्हाला द्यायचं असेल तर ते आर्थिक निकषावरतीच आरक्षण दिलं गेलं पाहिजे, जातीच्या आधारावरती आरक्षण देता कामा नये। आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत। इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाही आहे महाराष्ट्राला। आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं, ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे। हा विषय सुरू झाला सोलापुरातून। मराठा ओबीसी आरक्षणावर बोलताना राज ठाकरेंनी महानगरांची उदाहरणं देत आरक्षणाची गरज नसल्याचं सांगितलं। यावरून वाद सुरू झाल्यानंतर कोण कोणाच्या सुपाऱ्या घेतंय यावर आरोप प्रत्यारोप रंगले। बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात, पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाही। त्या जर समजा महाराष्ट्रामधला जर जो कोटा आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुलींसाठी, मराठी मुलींसाठी, तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाही आहे। या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काहीच संबंध नव्हता, म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता। पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत, जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय, मराठी प्रांत करायचा फक्त, परप्रांतीय मानायचं फक्त, आणि मराठ्यांच्या पोराला दांडके हातात घ्यायला लावायचे। आणि ज्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळायची वेळ आली तर त्या भाजपचं ऐकून आमच्या विरोधात षडयंत्र करायचं आणि आमच्या विरोधात बोलायचं। तुम्हाला राजसाहेब यावेळेस कळत मराठ्यांची ताकद काय असते, आणि तुमच्या देवेंद्र फडणवीसला सुद्धा कळत। ज्यांनी मराठ्यांचे नेते विरोधात उतरवलेत ना त्या नेत्यालाही कळत, जे भाजपचे आमदार बोलत आहेत ना मराठ्यांच्या विरोधात त्यांनाही कळत की मराठ्यांची ताकद काय। सरकार काय देईल किंवा देणार नाही यावरून राज ठाकरेंच्या विविध काळात वेगवेगळ्या भूमिका राहिल्या। सराटीतल्या लाठीचार्ज वेळी राज ठाकरेंचा दावा होता की सरकार कधीच आरक्षण देणार नाही। गेल्या फेब्रुवारीत म्हणाले की सर्व मागण्या मान्य झाल्या, एक छोटी मागणी राहिली आहे। आज राज ठाकरे म्हणतात की आरक्षणावरून सरकार व विरोधक फक्त झुलवत ठेवतील। मी मागे जेव्हा मोर्चे निघत होते, आता पण त्याला सांगितलं की जेव्हा मोर्चे निघत होते तेव्हा पण म्हटलं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही। हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील, मतं पाडून घेतील। आरक्षणाच्या मुद्द्यावरती ओबीसी नेते विरुद्ध मराठा नेते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे सगळं आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यामध्ये गव्हर्नमेंटचं अपयश आहे किंवा या मुद्द्याकडे आपण कसं बघता? सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत। एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे। सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, बरोबर? कोणी अडवलं मग पुढे? अडवलं कोणी पुढे? जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलंय कोणी? मग अजूनपर्यंत गेली अनेक 15-20 वर्ष होत का नाही आहे? कसं आहे ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाचे सगळ्यांचेच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत। तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही, कारण ती तुम्हाला काही उघड गोष्ट नाही आहे ती तशी, पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे। मग आत्ताची साधी गोष्ट सांगतो, हा माझा संपूर्ण दौरा, या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काहीच संबंध नव्हता। विरोधात आंदोलन करू नका, गरज पडली तर मी मुंबईला जाऊन राज ठाकरेंची गचुंडी पकडेल। गचुंडी? अच्छा, हे त्यांचे शब्द आहेत का तुम्ही कोणी भरले? अच्छा, मग मी त्यांच्याशी भेटल्यावरती बोलीन त्यांच्याशी। राज ठाकरेंच्या मनसेची सर्वाधिक ताकद मुंबई पुणे या शहरी पट्ट्यात आहे। मागच्या 3 ते 4 दिवसात राज ठाकरेंनी आरक्षणाचा सारा विषय मराठी अमराठी वादाशी जोडलाय।
आता आरक्षणाची महाराष्ट्राला गरज नाही याचा नेमका फॉर्म्युला काय? त्यासाठी राज ठाकरेंनी रिक्षाचं उदाहरण दिलंय, तेही पाहूया. राज ठाकरेंच्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपुरात साधारण 90 लाख रिक्षा चालतात. यापैकी 60% रिक्षा चालवण्याचे परवाने परप्रांतीयांकडे आहेत. जर रिक्षा चालवण्याचे परवाने मराठी मुलांना मिळाले तर त्यातून अंदाजे 1 कोटी मुलांना रोजगार मिळेल. आणि अशा पद्धतीने विविध क्षेत्रातील साधनं वापरल्यास महाराष्ट्र आरक्षणमुक्त किंवा आरक्षणाची गरज नसलेला होईल, अशी राज ठाकरेंची एक उदाहरण म्हणून संकल्पना आहे. त्यातला एक पार्ट सांगतो, महाराष्ट्राच्या सुबत्तेचा एक पार्ट. मुंबई, ठाणा, पुणे, नाशिक, नागपूर, मी संभाजीनगर पण पकडत नाही आता. जर या 5 शहरांमध्ये मिळून साधारणपणे किती रिक्षा असतील अंदाज आहे तुम्हाला? साधारणपणे 90 लाख ते 1 कोटीच्या आसपास रिक्षा आहेत. त्यातले जवळपास 60% ते 70% हे रिक्षा चालवणारे परप्रांतातले लोक आहेत. आता माझ्या महाराष्ट्रामध्ये परवाने मिळत आहेत हे त्यांना समजतंय, पण माझ्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या तरुणांना ही गोष्ट समजत नाहीये की महाराष्ट्र राज्य सरकार हे परवाने वाटते. हे काय आजकालमधली गोष्ट नाहीये, हे गेल्या 10-15 वर्षातली गोष्ट म्हणतो मी तुम्हाला. 1 कोटी मुलांना या नुसत्या 5 शहरामध्येच काम मिळालं असतं. इतक्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना आमची मुलं तडफडतायत का? काल परवा आणि याआधी सुद्धा राज ठाकरेंनी आंदोलनाबद्दल आरक्षणावरून मांडलेली भूमिका ही केंद्राच्या अखत्यारीतील मागणीची आहे. म्हणजे जरांगे कुणबी दाखल्यांच्या आधारावर ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करतायत, ज्याचे अधिकार राज्याकडे आहेत. आणि राज ठाकरे ज्यावर बोलतायत तो मुद्दा स्वतंत्र मराठा समूहाला वेगळं आरक्षण देण्याचा आहे, ज्या आरक्षणाचं भविष्य केंद्र सरकारच्या हाती आहे. त्यात आरक्षण केंद्राच्या हाती आहे, पण विरोधक का शब्द टाकत नाही असंही राज ठाकरे म्हणाले. जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे. याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल. याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा, हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती आहे. हो माहिती आहे सगळं. माहिती आहे ना, त्यांनीच केलेलं आहे कारण बरोबर ना, हे सगळं त्यांना माहिती आहे ना. मग हे का नाही केंद्रात बोलत? म्हणजे गेली 10 वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा होते, आता 3री टर्म सुरू झाली, पण 10 वर्ष तर होते ना, बहुमतात होते. ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मैं शरद पवार जी की उंगली पकड़ के मैं राजनीति में आया. आठवतं स्टेटमेंट तुम्हाला? आठवतं ना तुम्हाला? मग त्या शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द का नाही टाकला? याशिवाय मराठवाड्यातल्या दौऱ्यात जे काही घडलं त्यावरून अनेक पत्रकारांवरही राज ठाकरेंनी आरोप केले आहेत. आता नंतर दाखवणारच ना, मला माहित नाही का ते काय ते. मित्रांनो तुम्ही मागे येतो म्हणाला, मागे या नफरेंचं या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे मला त्यांची नावंही माहिती आहेत, मला कळलं का? ती योग्य ठिकाणी जातीलही, त्याच्या इन्क्वायऱ्या सुरू पण होतील. म्हणजे कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आहेत, कोणाला MIDCमध्ये जागा मिळाल्या आहेत, कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यातनं कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत, कळलं का? मी देखील आज जी तुम्हाला प्रसिद्धी मिळाली ती पत्रकारांमुळेच मिळाली आहे. आणि तुम्ही त्या पत्रकारांना म्हणता की पत्रकारांनी आंदोलकांना भडकवलं. असं काही नाही. त्या दिवशीचा व्हिडिओ संपूर्ण सगळ्या जगाने बघितलाय, सगळ्या बांधवांनी बघितलाय, सगळ्या समाज बांधवांनी बघितलाय. त्याच्यामुळं पत्रकारांचा ह्यामध्ये काही संबंध नव्हता. त्यांनी फक्त आमचे फुटेज दाखवले आणि पत्रकारांना देखील राज साहेबांच्या रूम मध्ये घेऊन जाण्याचा हट्टास हा फक्त आणि फक्त आमचाच होता. का? कारण आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांचे समर्थक आहोत, त्यांच्या नेतृत्वात काम करतो. आम्हाला पारदर्शकता बैठक बाहेरची दाखवायची होती, म्हणून फक्त आम्ही पत्रकार बांधवांना आत येण्यास आणि त्यांना आत घेऊन जाण्याची विनंती केली. दत्ता कनवटे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.